श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम श्रीराम श्रीराम। नामस्मरण आणि कौटुंबिक जीवन। साऱ्या प्राणी जीवनाचं एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे कुटुंब व्यवस्था। निसर्गाच्या द्रष्टेपणाचा एक भाग म्हणूनच की काय, शरीर, मूळ जाणीवा, वासना, भावना यांच्या जीवशास्त्रीय परस्पर पोषकतेनं नटलेली कुटुंब संस्था विकसित झाली आहे। त्यामुळेच की काय, आत्मीयतेनं समरसून बालसंगोपन करणारी स्त्री असो वा प्राण्याची मादी, तिच्या दर्शनानं नजरेचे पांग फिटतात। मानवी कुटुंब व्यवस्था अनेक स्थित्यंतरातून जाता जाता उद्ध्वस्त होण्याच्या बेतात आहे। काही भागात ती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे, तर काही ठिकाणी ताण तणाव कटुतेनं किडत चालली आहे। आज कुटुंब घटकांमध्ये बेदिली आणि विसंवाद आढळतो। वृद्ध, अपंग, रोगी, तान्हे जीव आणि अशा असहाय्य आणि परावलंबी अश्रापांचं जीवन या स्थितीत फारच हलाखीचं असतं। वेगवेगळ्या पार्श्वभूमीच्या लोकांमध्ये कौटुंबिक कलहांचा वा कटकटींचा तपशील सारखा असतो असं नाही, परंतु एक बाब समान वाटते, ती म्हणजे स्वतःकडून वा इतरांकडून केलेल्या अपेक्षांचा भंग होय। यामुळे स्वतःविषयी कीव वा घृणा आणि इतरांविषयी तिरस्कार उत्पन्न होऊ शकतो। त्यामुळे कुटुंबीय मंडळी स्वतःविषयी आणि इतरांविषयी निर्दय आणि क्रूर बनतात। मानवी समाजामध्ये अपेक्षांना वेगवेगळी परिमाणं आणि रूप प्राप्त झाली आहेत। परंपरा, संकेत, कायदे वगैरे अनेक रूपात प्रगट होणाऱ्या अपेक्षा कुटुंबात महत्त्वाची भूमिका बजावतात। सामाजिक अभिसरण, आर्थिक नाती यातील वाढती गुंतागुंत आणि परंपरांचा अविचारी स्वीकार वा धिक्कार यामुळे मनस्वास्थ्य पार बिघडलंय। यामुळे भ्रूणहत्या, बालहत्या, बालकांवरील अत्याचार, अल्पवयीन माता, पुष्कळ देशात लैंगिक शिक्षण 100% लोकांना देऊनही असे गुन्हे, वैवाहिक पीडा आणि घटस्फोट यांचं प्रमाण कमी झालेलं नाही। आणि यासारख्या विकृती एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला हुंडाबळीसारख्या अपप्रवृत्ती बोकाळतायत। परंपरा वा संकेतांचं ठोकळेबाज पुनरुज्जीवन आणि धोपटमार्गी तथाकथित क्रांतिकारक उच्चाटन याद्वारे जगाला सतावणाऱ्या या कौटुंबिक समस्या सुटणार नाहीत। याचा अर्थ भूतकाळातील परंपरा आणि संकेतांमधून शहाणपणा ग्रहण करून घेऊन त्या शहाणपणाच्या आधारानं कौटुंबिक नाती आणि परस्पर कर्तव्याविषयीचे संकेत विकसित करायला हवेत, व्हायला हवेत। आजच्या परिस्थितीतील गुंतागुंत नीट लक्षात घेतली पाहिजे आणि तिच्या अनुरोधानं प्रगल्भ शहाणपणातून कौटुंबिक कायद्यांचा विकास व्हायला हवा। यावरून लक्षात येईल की जुनं ते सारं काही आणि जसंच्या तसं ठेवण्याचा अट्टाहास वा जुनं ते सारं काही तोडून फोडून तथाकथित माणुसकीचे नवे मनमानी कायदे आणि नियम लादण्याचा हव्यास यातल्या कशाचाच संपूर्ण आणि मुळासकट कौटुंबिक समस्या सोडवण्यासाठी उपयोग होणार नाही। कुटुंब प्रणालीच्या निकोप विकासासाठी नामस्मरणच तारक ठरू शकतं, कारण नामस्मरण आमचे अंतःचक्षु उघडतं, आंतरिक एकात्मता दाखवतं। या तऱ्हेनं नामस्मरण नियम, कायदे, संकेत, परंपरा वगैरेंच्या मुळाशी असलेल्या आमच्या अपेक्षांच्या माणुसकीपूर्ण विकासाला चालना देतं। या तऱ्हेनं नामस्मरणानं परंपरा आणि संकेतांची आपल्या मनावरील अवाजवी आणि तर्कदुष्ट पकड ढिली होऊ लागते। जाचक आणि परस्पर पूरक अशा अपेक्षा आणि संकेतांच्या दलदलीतून नामस्मरण आम्हाला बाहेर काढू शकतं। सोप्या भाषेत सांगायचं तर नामस्मरणानं आमचं लक्ष परस्परांमधील अजरामर अशा आंतरिक एकात्मतेवर स्थिरावतं।
अनादी आणि अनंत अशा परस्परांना जोडणाऱ्या आणि नियंत्रित करणाऱ्या संगीताशी, शक्तीशी आणि सत्याशी आमचं चित्त निगडीत होतं. नामस्मरणानं येणाऱ्या या चित्तवृत्तीतून सहिष्णुता येते आणि आमचं अंतरंग प्रगट करण्याची खंबीरता येते. आजच्या संदर्भात पाहायचं तर कुटुंबाच्या सदस्यांमधील एकात्मतेची जाणीव ओसरत चाललीये, हरवत चाललीये. यामुळे एका बाजूला स्वतःचे अवाजवी लाड करण्याची आणि दुसऱ्या बाजूला दुसऱ्याच्या मूलभूत गरजा डावलण्याची वृत्ती फोफावते आहे. ह्याचा परिणाम असा की भौतिक सुखाच्या हव्यासापोटी इतरांच्या जीवावर उठण्याची विकृती बळावते. प्रेमळ कुटुंब जीवनाच्या ठिकऱ्या ठिकऱ्या करण्याची ताकद ह्या विकृतीमध्ये कशी दडलेली आहे हे सहज लक्षात यायला हरकत नाही. कोणतेही धोपट मार्गी नियम, कायदे वा आचारसंहिता लादून उत्कट भावबंध सचेतन होऊ शकत नाहीत. हे भावबंध आनंदानं आणि स्वकर्तव्यानं रसरसलेल्या कुटुंब जीवनाचा प्राण असल्यामुळं धोपट मार्गी नियम आणि कायदे कुटुंब संस्थेचं गतवैभव पुनर्स्थापित करू शकत नाहीत. नामस्मरणानं आंतरिक एकात्मता आणि जिव्हाळा ही आमच्या जीवनाचे केंद्र बनतात. आमचं जीवन ह्या केंद्राभोवती आणि ह्या केंद्राच्या जीवनरसावर पोसलं जाऊ लागतं आणि फुलू लागतं आणि त्यातून सुसंवादी आणि सुंदरतम असं कुटुंब जीवन मोहरतं, बहरतं.